नुकताच पावसाळा सुरू झालाय. काही ठिकाणी तर पावसाने चांगलाच जोर धरलाय. पावसामुळे लोकांना उकाड्यापासून आराम मिळतो, पण याच पावसामुळे अनेक समस्याही निर्माण होतात. पावसात भिजण्याची संभाव्यता वाढते. ही समस्या ऑफिसला जाणाऱ्या किंवा कॉलेजला जाणाऱ्यांसाठी कठीण समस्या असू शकते. आजकालच्या जमान्यात अनेक जण इलेक्ट्रॉनिक डिव्हाइसेस जसं की इयरबड्स, स्मार्ट वॉच, लॅपटॉप आणि स्मार्टफोन वापरतात. दैनंदिन जीवनामध्ये ही सगळी उपकरणं खूप गरजेची आहेत. पण पावसात भिजल्यामुळे या डिव्हाइसेसमध्ये पाणी जाण्याचा धोका वाढतो. काही उपकरणं जसं की इयरबड्स किंवा स्मार्ट वॉच हे वॉटरप्रूफ रेटिंगच्या गॅरंटी सहित असतं, ज्यामुळे यांच्यात पाणी जाण्याची शक्यता कमी असते. तरीही आपण यांची दक्षता घ्यायला हवी. तसंच लॅपटॉप आणि स्मार्टफोन देखील खूप महागडे असतात, त्यामुळे यांचीही योग्य ती खबरदारी घ्यायला हवी. यासाठी जाणून घेऊयात इलेक्ट्रॉनिक डिव्हाइसेसना पाण्यापासून वाचवण्याच्या काही पद्धतींविषयी. 1. वॉटरप्रूफ बॅग खरेदी करा. तुमच्या इलेक्ट्रॉनिक डिव्हाइसेसना पावसाच्या पाण्यापासून वाचवण्यासाठी तुम्ही वॉटरप्रूफ बॅग वापरू शकता. वॉटरप्रूफ बॅग तुम्हाला सहज बाजारात किंवा ऑनलाईन मिळू शकेल. तुम्ही तुमच्या बजेटनुसार ही बॅग निवडू शकता. 2. ओल्या हातांनी डिव्हाइसेस वापरू नका. इलेक्ट्रॉनिक डिव्हाइसेसना ओल्या हातांनी अजिबात वापरू नका. असं केल्यामुळे त्यात पाणी जाण्याची शक्यता वाढते. जर तुम्ही पावसात खूपच भिजला असाल तर सगळ्यात आधी तुमचे हात एका कोरड्या कपड्याने पुसून घ्या आणि त्यानंतरच या गॅजेट्सना हात लावा. तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. आणि अशाच नवनवीन माहितींसाठी आणि टिप्ससाठी माय महानगर मानिनी या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा.